नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RT 25% ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा आहे याची कंप्लीट प्रोसेस स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी संपूर्ण फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही फॉर्म भरण्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचाच वापर करा. त्यामध्ये Google Chrome ओपन केल्यानंतर इथे आपल्याला ॲडमिशनची लिंक ओपन करायची आहे, जी की आहे student.maharashtra.government.in ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिलीच वेबसाईट RTE 25% ॲडमिशन पोर्टल. या पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे. ओके. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता असा पोर्टल आपल्याला दिसतोय. जसं की तुम्ही आजच्या न्यूजमध्ये पाहिले असेल की 17 फेब्रुवारी 2026 पासून RT ॲडमिशनची फॉर्म भरण्याची तारीख ही चालू झालेली आहे. ओके. तर त्यासाठी सर्वात प्रथम फॉर्म भरण्याआधी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत. तर त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या RT वेबसाईटवरती मागील वर्षात एक पॅरेंट मॅन्युअल पब्लिश केलं होतं. आपण सुरुवातीला ते पाहणार आहोत की त्यामध्ये त्यांनी काय काय प्रोसेस ही फॉलो केली होती. त्यानंतर आपण चेक करणार आहोत आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे. तर त्यासाठी सर्वात पहिलं आपण मागील वर्षाचं पॅरेंट मॅन्युअल ओपन करूया. इथे तुम्ही पाहू शकता या पोर्टलवर पॅरेंट मॅन्युअल हे PDF फॉर्मॅटमध्ये आहे, ते आपण डाउनलोड करूया. ओके. तर PDF फॉर्मॅटमधलं मॅन्युअल असं दिसतं आपल्याला. महाराष्ट्र शासन RT 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक पत्रिका. तर तुम्ही पाहू शकता ही मार्गदर्शक आहे. ही वेबसाईट आपण रेफर केली होती student.maharashtra.government.in. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला असा पोर्टल पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर ही स्क्रीन आत्ता जस्ट मी तुम्हाला 2 मिनटापूर्वी दाखवली होती, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स. या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता राईट साईडला जो रेड कलरचा ॲरो आहे तिथे त्यांनी दिलं आहे टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन. एकदा की आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर पोर्टल आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक ॲक्टिवेट करून देतं. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू मित्रांनो, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा पोर्टल दिसतो, जिथे की आपल्याला खूप महत्त्वाची काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. जसं की आपल्या पाल्याचं संपूर्ण करेक्ट नाव आपल्याला टाकायचं आहे. सुरुवात ही आडनावाने, नंतर त्याचं स्वतःचं नाव, नंतर आपल्या पॅरेंटचं नाव आणि त्यामध्ये मेन्शन करायचं आहे की आपला मुलगा हा फिजिकली हँडिकॅप आहे की नाही. त्यानंतर त्याची करेक्टली डेट ऑफ बर्थ अपडेट करायची आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की आपल्या आधार कार्डला आहे. ही माहिती टाकल्यानंतर सगळी माहिती योग्यरित्या भरायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर जो की आपण मोबाईल नंबर दिला आहे त्यावर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड हा SMS द्वारे पाठवला जातो. SMS रिसीव झाल्यानंतर आपल्याला तो युजर नेम आणि SMS थ्रू आलेला पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा दिलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता
आपला युजर नेम म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर आणि ओल्ड पासवर्ड जो की SMS थ्रू आलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा असलेला न्यू पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो की आपल्याला भविष्यात लक्षात राहील. इथे त्यांनी पासवर्ड कसा टाकायचा आहे त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते फॉलो करायचे आहेत आपल्याला. न्यू पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असा मेसेज येतो, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. नंतर आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे आपल्या नवीन पासवर्डनी. ॲप्लिकेशन ID नंबर टाकायचा आहे, नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि परत कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. एकदा की लॉग इन केल्यानंतर आपल्याला मेन पेजवर येतो आपण, जिथे आपल्याला आपल्या पाल्याची संपूर्ण माहितीही अपडेट करायची आहे. जसं की त्याचं नाव, ॲड्रेस, जिल्हा, तालुका, गाव हे योग्यरित्या आपल्याला अपडेट करायचं आहे. आता RTच्या नवीन गाईडलाईननुसार शाळेच्या 1 किलोमीटर रेडियसमध्ये आपला ॲड्रेस असायला हवा. पाल्याची संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर, ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला गुगल मॅपवर ॲड्रेस चूज करून सेव्ह करायचा आहे. एकदा का आपण ॲड्रेस गुगल मॅप थ्रू सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तालुका, आईचे नाव पण टाकायचे आहे, वडिलांचे नावसुद्धा टाकायचे आहे. गुगल मॅप्स थ्रू असा ॲड्रेस सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि अपडेट करायचा आहे. आपण एकदा ॲड्रेस टाकल्यानंतर गुगल मॅप आपल्याला बरोबर हा रेड कलरचा लँडमार्क दाखवतो, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतर बालकाचे नाव, आईचे नाव, त्याच्यानंतर वडिलांचे नाव इंग्लिश मराठीमध्ये दोन्हीमध्ये येतं. डेट ऑफ बर्थ ही परत एकदा व्हेरीफाय करायची आहे, जेंडर वगैरे व्हेरीफाय करायचं आहे. आपला ॲड्रेस परत एकदा व्हेरीफाय करायचा आहे. इथे त्यांनी एक यापूर्वी RT25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय. जर का तुम्ही पहिल्यांदा RT फॉर्म भरत असाल तर आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सेव्ह करायचं आहे. हे परत ॲड्रेसचं दाखवलेलं आहे, जे की आपल्याला गुगल मॅप थ्रू अपडेट करायचं आहे. मित्रांनो, एकदा का आपल्या मुलाची संपूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर, जसं की त्याचं नाव, ॲड्रेस, गुगल मॅप थ्रू आपण ॲड्रेस अपडेट करावा लागतो. ती चाइल्ड इन्फॉर्मेशन संपूर्ण भरल्यानंतर आपण फॉर्मच्या दुसऱ्या पानावर येतो, दुसऱ्या पेजवर, जे की आहे ॲप्लिकेशन. इथे आपल्याला काही गोष्टी अपडेट करायच्या आहेत. जसं की आपल्याला निवडायचं आहे की कोणत्या वर्गासाठी आपण आपल्या मुलाचं ॲडमिशन करतो आहे, त्याची इयत्ता निवडावी. मित्रांनो, फॉर्मच्या ॲप्लिकेशन पार्टमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काही डिटेल अपडेट करायचे आहे. जसं की मुलाच्या कोणत्या वर्गासाठी ॲडमिशन होत आहे, जसं की इयत्ता, त्याचं रिलिजन करेक्टली अपडेट करायचं आहे. त्यानंतर त्याची कॅटेगरी म्हणजे कास्ट कॅटेगरी वगैरे असेल तर ती अपडेट करून घ्यायची आहे. आपला पाल्य हा फिजिकली हँडिकॅप आहे की नाही हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर HIV इन्फेक्टेड आहे की नाही हे सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर योग्यरित्या टाकायचा आहे. त्यानंतर पॅरेंटचे ईमेल ID ही योग्यरित्या टाकायची आहे. पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर का आपण इन्कम सर्टिफिकेट जोडणार असाल तर त्याची इन्कम टाकायची आहे. ॲन्युअली किती इन्कम आहे. यारित्या तुम्ही ड्रॉपडाऊन चूज करून सिलेक्ट करू शकता, जर का आपला पाल्य हा फिजिकली हँडिकॅप असेल तर.
आधार नंबर योग्यरित्या टाकायचा आहे आपल्या मुलाचा. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. ॲड्रेस प्रूफ येस करायचा आहे. बर्थ सर्टिफिकेट येस करायचं आहे. फॉर्मचा ॲप्लिकेशन पार्ट भरताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर का तुम्ही फॉर्म हा कॅटेगरी अंतर्गत भरत असाल, जसं की अनुसूचित जाती जमाती, तर त्यासाठी आपल्याला ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट लागतील. आणि ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला रेशन कार्ड किंवा लाईट बिल हे लागेल. आणि जर का तुम्ही आर्थिकदृष्ट्या वीक या कॅटेगरीमध्ये जर भरत असाल तर तुम्हाला ॲडिशनली इन्कम सर्टिफिकेट हे लागेल. ॲप्लिकेशन पार्ट सबमिट केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला येस नो करायचं आहे. ॲप्लिकेशन पार्ट भरल्यानंतर आपल्याला शाळा निवडायची आहे. आता लेटेस्ट 2026 आणि 27च्या गाईडलाईननुसार आपल्याला शाळा ही 1 किलोमीटरच्या रेडियसमधली चूज करायची आहे आपल्या आधार कार्डच्या ॲड्रेसनुसार. तर त्यानुसार तुम्ही शाळा ह्या सिलेक्ट करून घेऊ शकता. शाळा सिलेक्ट केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती ही आपण चेक करू शकतो. त्याचा ॲड्रेस, शाळा कितवीपासून कितवीपर्यंत आहे, क्लिक टू सिलेक्ट, क्लिक टू अप्लाय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे शाळा निवडण्यासाठी. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. शाळेच्या नावावर क्लिक केल्यावर आपल्याला शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसेल. तुम्ही पाहू शकता. क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे माहिती दिसेल. मित्रांनो, शाळेचा पार्ट हा भरल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिशन इकडे यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ही जी डिटेल आहे ही ओपन कॅटेगरीची आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी उत्पन्न दिलेलं आहे, मुलाचं नाव, कोणत्या वर्गासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस हे सगळं दिलेलं आहे. ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, त्यांनी शाळा कोणत्या कोणत्या निवडल्यात किलोमीटरच्या नुसार. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खाली एक RTIनी खूप महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती आपल्याला खूप लक्षात ठेवायची आहे, काळजीपूर्वक पाहायची आहे. RTI 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RTI अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई देखील होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मित्रांनो, फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन ही एकदम योग्यरित्या भरली गेलेली पाहिजे आणि आपल्या मुलाचा अर्ज एकापेक्षा जास्त हा असला पाहिजे. या सूचनेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. अजून एक सूचना दिलेली आहे. परत त्या सूचनेवर क्लिक करून कन्फर्म आणि सबमिट करायचं आहे. या प्रकारे आपला पूर्ण फॉर्म हा भरला जाऊ शकतो आणि त्यानंतर फायनली जनरेट PDF म्हणायचं आहे. PDF म्हणल्यानंतर आपल्याला ही आपल्या फॉर्मची PDF ही अशा प्रकारे दिसते. आपला फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर जनरेट PDF म्हटल्यानंतर या प्रकारे आपला हा फॉर्म आपल्याला दिसतो. त्यानंतर RTIनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या आपल्याला वाचायच्या आहेत. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील म्हणजे की समरी वरील कन्फर्म बटन क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर ही जी सेकंड जी सूचना आहे ती खूप महत्त्वाची आहे. यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे, जर का आपल्याला आढळलं की आपण आपल्या पाल्याची डिटेल्स ही इनकरेक्ट म्हणजे चुकीची भरलेली आहे
तर त्यासाठी आपल्याला तो अर्ज हा डायरेक्टली डिलीट करायचा आहे आणि नवीन अर्ज भरायचा आहे. पण आपल्याला एकापेक्षा जास्त अर्ज हे नकोत, एकच अर्ज हवा आहे. सूचना वाचल्यानंतर आपण पाहू शकता इथे ॲडमिट कार्ड हा पार्ट आहे. यामध्ये दिलेलं आहे लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉग इनद्वारे जर का म्हणजे आपलं लॉटरीद्वारे आपण सिलेक्ट झालो, आपला पाल्य जर सिलेक्ट झाला तर आपण लॉग इन करून हे आपलं ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड करू शकतो. या प्रकारे आपलं ॲडमिट कार्ड दिसेल. त्यावर आपली शिक्षण अधिकाऱ्यांची सही देखील असेल. जर पालकांना प्रवेशाबद्दल काही तक्रार असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसेल तर पालकांनी ग्रीव्हन्स या पर्यायामार्फत ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकतात. तर मित्रांनो, आपण संपूर्ण पॅरेंट मॅन्युअल हे चेक केलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की फॉर्म हा कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणतं डॉक्युमेंट लागेल, शाळा कशी निवडायची, त्यानंतर डिटेल कशी व्हेरीफाय करायची, काही सूचना देखील आपण वाचल्यात. तर चला आता आपण आपल्या मेन पार्टकडे येऊया. RTE 25% ॲडमिशन 2026-27. आपण या लिंकवर आलो student.maharashtra.government.in/RTE. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पार्टवर यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2026. दुपारचे 1:49 झालेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता RTEने अजून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन ॲक्टिवेट नाही करून दिलेला आहे. पण त्यांनी तारीख ही आजची दिलेली आहे. आशा करतो की हा ऑप्शन आपल्याला लवकरच ॲक्टिवेट होऊन मिळेल. त्यामुळे कंटिन्यू ही वेबसाईट चेक करणे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आपण आता वाट पाहत आहोत न्यू रजिस्ट्रेशन ॲक्टिवेशन लिंकची. जशी का ती लिंक इथे डिस्प्ले झाली तेव्हा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म हा आपण लाईव्ह देखील भरणार आहोत. तर त्याचा देखील आपण व्हिडिओ करणार आहोत. तर चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.